सांगत नाही, कारण तसं पण ते तुम्हाला माहित नाही. आपण आमच्या गावातल्या राम मंदिराचा उल्लेख मी हमखास करतो बर का. हो, तिथं राम शोधावा लागत नाही. मंदिरात दिवा लावला ना की त्या मूर्तीचा चेहरा आणि दिवा लावणाऱ्याचा चेहरा आपसुकच दिसतो. मग पुढे जे काही संभाषण होतं ते त्या दोघातच होत. ते मंदिर लहान आहे ना आमचं. माफ करा ताई खपले. ते असं भरल्या सभागृहात याच्या समोर बोलायची सवय नाही ना, समजून घ्या. सगळ्यात आधी सरकारचे धन्यवाद, कारण अशा कुठल्या परंपरेला जपण्यासाठी कुठला पुरस्कार दिला जातो हे माहित नव्हतं. चांगलं वाटलं. हा, पण सरकारचा माणूस निवडलं चुकलं बघा. मला कुणाचा अपमान करायचा नाही, माझा कुणावर राग नाही, माझा राग स्वतःवर आहे. त्यामुळे मी हा पुरस्कार नाही स्वीकारू शकत. मगाशी ते ताई म्हणाल्या की पुरस्काराबरोबर लय मोठी रक्कम आहे, पण रक्कम बघून पुरस्कार स्वीकारला तर परत तेच होईल ना. ते म्हणतात ना, परंपरेला अर्थकारणाची जोड लागली की त्याच्या मागे लय मोठं राजकारण उभं राहतं. मला कुठलं राजकारण नाही करायचं. गेलाय साधा माणूस आहे. माफ करा. राम राम. बातम्या करणार आहे का? हो, नाही सर, मी स्टुडंट आहे. BA लिटरेचर करते. म्हणजे साहित्याचा अभ्यास करते. साहित्याचा अभ्यास? हो सर. काय काम काय? सर जास्त असं काही नाही, पण आम्हाला ना शेवटच्या वर्षात लोककलेवर एक रिसर्च पेपर तयार करायचा, म्हणजे संशोधन करून माहिती घ्यायची असते. बरं. आणि सर, या पुरस्कारासाठी जेव्हा तुमचं नाव जाहीर झालं ना, तेव्हा मला बोहाडा या लोककलेबद्दल कळालं. तेव्हा कळालं? हो सर. हा 800 वर्ष जुनी परंपरा आहे. 800 वर्ष? हो. इंटरेस्टिंग. सर, म्हणजे नवीन ट्रेंड सेट करेल ना, असं काहीतरी आहे. कशात काय करेल? ट्रेंड सेट करेल. ट्रेंड म्हणजे सर, ट्रेंड म्हणजे अशी गोष्ट ना जी आता सध्या चालू आहे किंवा जी पूर्वीपासून चालत आहे, अशा गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळं जे लोकांना जास्त आकर्षित करेल आणि एखाद्या नवीन गोष्टीची मांडणी करेल. नवीन गोष्टीची मांडणी? हो सर. नाही, ते नवीन गोष्टीचं ठीक आहे, पण मग त्या जुन्या गोष्टीचं काय? ती बंद पडणार? कदाचित हो. हो, पण सर वेळेनुसार माणसाने बदललं पाहिजे ना. वेळेनुसार माणसाने बदललं पाहिजे, आणि वेळेनं माणसानुसार बदलायचं का? सर, ते जाऊ द्या. तुम्ही मला बोहाड्याबद्दल काही माहिती सांगू शकता का? अहो ताई, तुम्ही होतात ना सभागृहात. बोहाड्याबद्दल माहिती सांगणारा मी आतापर्यंतचा सगळ्यात चुकीचा माणूस ठरवून मोकळे झाले असते. नाही, ते कळालंच मग. सर, तुम्हाला राज्य शासनाचा एवढा मोठा पुरस्कार जाईल आणि असं असतानाही तुम्ही तो नाकारताय. माझी काही खाजगी काम नव्हती. खाजगी वगैरे काही नाही हो. तुम्ही केलेला पब्लिसिटी स्टंट होता. सर, खरं सांगा ना, प्रसिद्धीसाठीच करताय ना तुम्ही हे? अहो, काय बोलताय तुम्ही? मी काय बोलतेय तुम्हाला चांगलंच कळतंय सर. अहो, मिळाला ना तुम्हाला पुरस्कार, अजून किती प्रसिद्धी पाहिजे. आणि हो, पुरस्काराबरोबर एवढी मोठी रक्कमही मिळते सर. सर, अहो तुम्ही स्वतःच म्हणता ना, परंपरेबरोबर अर्थकारण जुळलं की त्यामागे मोठं राजकारण उभं राहतं. अहो, मग तुम्ही हे जे परंपरेचं राजकारण करताय त्याचं काय? बघा,
बघा मी कुठलंही राजकारण केलेलं नाहीये. केलं सर तुम्ही राजकारण. स्वतःला लोककलावंत म्हणवता आणि स्वतःच लोककलेचं राजकारण करताय सर. हे बघा ताई, मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाही. पण मी कधी कधी कुठलं राजकारण नाही केलंय. हो, मला आठवतं मी बोर्ड करायचो ते आमची परंपरा म्हणून, कुठली कला म्हणून नाही. अहो स्वतःच्या गरजेसाठीच केलं सर. आता आपल्या आजूबाजूच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही जर स्वतःची स्वार्थी गरज असेल ना तर आहे मी स्वार्थी. आहातच तुम्ही स्वार्थी. कारण कसं आहे ना सर, तुम्हाला खरंच जर एवढं वाटत असतं ना बोहाड्याबद्दल तर तुम्ही मला सरळ सोट माहिती सांगितली असते. आणि हो सर, तो पुरस्कारही स्वीकारत असतात तुम्ही. नसता स्वीकारला. स्वीकार. बोहाड्याबद्दल माहिती पाहिजे ना तुम्हाला? हो. सांग. आमच्या गावातल्या बोहाड्याबद्दल सांगतो. काय नाव काय म्हणाला तुमचं? अंजली. हा, अंजली ताई, असं समजून चला की आपण दोघं एकाच गावात राहतो. बर. त्या गावात पाण्याची भयंकर समस्या. अहो आपल्याला समजते, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे. आपण त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, बाबांनो ते सणावाराला पाणी जरा जपून वापरा, योग्य त्या कामांसाठी शेतकामासाठी वापरा. ते आपलं ऐकतील? नाही ऐकणार. आता परत आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या छाताडावर बसून ओरडलो तर ते आपलं ऐकतील का? अजिबातच नाही ऐकणार. कारण आपण कुणीच नाही ना ताई. कारण आपण कुणीच नाही. आपण पडलो सामान्य माणसं. पण मग हे सगळं जर एखाद्या देवानी स्वतः त्या गावात जाऊन सांगितलं तर? एक मिनिट. देवाने स्वतः गावात जाऊन सांगितलं तर? अहो मग तर नक्कीच ऐकतील. हेच असतं बोहाडा. आपल्या आजूबाजूच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. तेही देवादिकांचे मुखवटे घालून, त्यांची सोंग नाचून आणि जमल्यास त्याचं उत्तर द्यायचं. बोहाडा. इंटरेस्टिंग. ते काय आता? म्हणजे छान. छान नाही, भारी असतो बोहाडा. सर, मला बोहाड्याबद्दल अजून थोडी माहिती सांगा ना. सांगतो की. सर, माहिती आणि त्यासोबत त्याचे काही संदर्भही मिळाले असतील तर? पुस्तकात लिहून देतो तुम्हाला. नाही सर, तुम्ही सांगा, मी लिहून घेते. हे पहा, बसा इकडे बसा. हे मुखवटे. आता तुम्हाला सांगतो ताई, गावागाणी बोहाड्याची गणित बदलत असतात बरं का. कुठं त्याला भवाडा म्हणतात तर कुठं त्याला बहुडा म्हणतात. कुठं त्याला सोंगा नाचवायची परंपरा म्हणतात तर कुठं त्याला मुखवट्यांचा खेळ म्हणतात. पण आमच्या गावात त्याला बोहाडा म्हणायचं.
स्वतःशी. आता रंगणार त्यांच्या व्यतेची कहाणी. मंडळी, पुत्र वनवासी गेला आणि पिता शोकात बुडाला. दुःखाशी जिव्हाळा याची लाभले भाग्य. सुख हे सोसवे ना आता याची कोण सांगेल. महाराज, सूत्रधार, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला नुसतं महाराज नाही म्हणायचं म्हणून. मग हो महाराजांचं सोंग म्हणायचं. अहो पण काय फरक आहे दोन्हीत? हा सोंग सोंग असतो, महाराज महाराज असतो. आता माणसानं कितीही ठरवलं की देव किंवा महाराज बनायचं तरी त्यांच्यातलं स्वार्थी मन त्यांना तसं होऊ देणार का? बरोबर आहे महाराज. आज कशाला सांगताय सगळं? संसार जन्मने देवा देवा पण अंतरी वसतो माया मेवा. कुठला मेवा? माया मेवा म्हणजे सूत्रधार, हो तहान लागली की विहीर खोदणारे मनुष्य प्राणी आपण काय म्हणू? बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना समजलं. अहो तहान लागली की विहीर खोदणारे मनुष्य प्राणी आपण. गरज पडत नाही तोवर देव काय आपल्याला आठवत नाही. नाही ते ठीक आहे महाराज, पण म्हणजे काय? सूत्रधार, डोळे फुटले का तुमचे? सगळं कसं खोलून सांगायला लागतं तुम्हाला. अहो ते पहा गावात किती भयंकर समस्या आहे. कसली समस्या? ते पहा गावातला तरुण वर्ग गाव सोडून चाललेला आहे. सोडून चालले की महाराज? आणि वृद्धजन शोकावस्थेत आहे. खरे हा या गाव नावाच्या वटवृक्षाची मुळं आता कमकुवत होत चाललेली आहेत. होत चाललेत महाराज. आणि ते दिसतंय का ते काय? शहर नावाचं झुडू. हा, ते आता एक घनदाट जंगल होत चाललेले. हा या झगमगाटीच्या दुनियेनं साऱ्या तरुण पिढीला त्यात ओढून घेतलेले. ओढून घेतलंय महाराज. हे भगवान विष्णू, अरे आमच्या गावातले शिवरी अक्काचं दुःख आता मला पावत नाहीये रे. कसलं दुःख महाराज? अहो तिच्याही पोराला, बरं का मंडळी, तिच्याही पोराला या झगमगाटीच्या दुनियेनं त्यात ओढून घेतलेले. तिचं पोरासाठी दिवस रात्र झुकणं पाहून आता मला माझ्या पोराची आठवण येते. राम राम राम. घुसत हा ना, एक मुंबईला जायचं होतं. कशाला? नाही लय ऐकलंय त्या शहराबद्दल, म्हटलं काहीतरी भारी आहे, जातो. अरे नवीन गोष्टी नवीन अनुभव चांगलेच असतात की. 10 दिवसावर आपला बोवाड्याचा खेळ आलाय ना. तू राम करायला लागल्यापासून लोकांना आवडायला लागले. नाना इच्छा लई आहे माझी, हं. जातो. जायचंच आहे का? जा. हा मन भरलं की परत मागं फिरायचं. अरे आपण मुळं जपणारी माणसं आहोत. आपली परंपरा ही आपल्या मुळे आपल्याला जपायला पाहिजे का? ठेव, लागतं. जा. जा, जा. येतो मग. वसंता, लवकर येशील ना रे? महाराज, हा? राम राम बाळा, अरे तू वाढला, तू शिकला आणि आता वेळ आली होती ना रे राज्य चालवायची. कौशल्य पुत्र, अरे ते काही मागणं नव्हतं. ते माझं दुर्दैव होतं. मी राजा असलो तरी आज बाप म्हणून मी हारलेलो. तुझ्या पावलांचा आवाज आता मला ऐकू येणार नाही. राम, अरे जनतेला मी काय उत्तर देणार आहे? महाराज, अहो समस्या तर लई आहे, उत्तर कोण देणार? अंजलीताई, गावातून राम गेला आणि सगळ्या समस्या तशाच राहिल्या बघा. भयंकर आहे हे सगळं. पण सर, ही परंपरा तुमच्याकडे कशी आली? आता ते मला काय म्हणजे अहो म्हणजे पिढी जात असतं ना ते. हा, माझ्या पूर्वजांकडे होती, मग माझ्या वडिलांकडे आली, वडिलांकडून माझ्याकडं, आणि आता माझा सर काय झालं? नाही काय नाही. हा मी तुम्हाला सांगत होतो, त्यातून आम्ही गावातले रामतराटी होतो. रामदाटी हा. म्हणजे? अहो बोवाड्यात रामायणातल्या पात्रांची सोंग करतात ना, हा, त्या कुटुंबाला रामतराटीचं घर म्हणतात. आमच्याकडं राम असो
दशरथ महाराजांचं, लक्ष्मणाचं, सीतेचं, जांबवंत महाराजांचं, हनुमंताचं आणि रावणाचं पण सोंग होतं. अरे बापरे. हा. सर म्हणजे तुमच्या गावात सगळेच रामाला खूप मानत असतील ना? बघ, गावात रामशिवाय पान आणायचं नाही. पण मग काय झालं? मग गावात तो आला. तुमच्या लोकांनो ऐका तरी त्यांचं. हो गुरुजी, बसून घ्या तुम्ही. चला जातर नाही तर. राम राम मंडळी. तर मंडळी, या गावचा सरपंच या नात्यानं गावच्या कल्याणासाठी आणि गावच्या विकासासाठी मी या गावात टीव्ही घेऊन आलोय. त्यामुळे इथून पुढं आपलं कोणाचंही रामायण बघायचं होणार नाही बघा. हा ते. ए शिवरी अक्का, हा. आता पोराला पत्र धाडायचं, त्याला म्हणावं काय नाही ठेवलं ते शहरात. आता आपल्या गावात पण टीव्ही आहे म्हणावं. काय बाबा? जय श्रीराम, जय श्रीराम. ऐसा विचित्र मेघ कभी देखा है? इसके सींग देखिए, लगता है सोने के हैं। उसकी खाल भी सुनहरी है। सचमुच अद्भुत, विलक्षण. नाना, ते बघितलं का? हा बघतोय की. ते नाही हो, मग लोक बघितलेत का? हा. तीनदा बोवाड डावाला यांनी पार्टी वेळा चिटूनच बसलीत सगळी. जाऊ दे ना, थोड्या दिवसांचं कुळे त्यांचं ते. नाना बरोबर आहे, थोड्या दिवसांचं. हा. आपली परंपरा नको ना मागे राहिला. ए, पोरा, अरे माणसाचा हाच गैरसमज आहे. त्याला वाटत राहतं की तो परंपरा चालवतो, पण खरं तर परंपराच आपल्याला चालवत असते, माहिती का तुला? आणि तुला सांगतो ना मी, एकदा का वसंत परत आला ना की सगळं नीट होईल बघ. तू तिकडे लक्ष दे. नाना हा. दादाचं पत्र सकाळी चालतं, द्यायचं राहिलं. आणि येणार कर तू. नाना, अहो, नाना ऐका तरी. खरंच राहिलं. नाना. रामरा या गावात टीव्ही आणल्यास चांगलं वाटलंय, पण आता माझ्या पोरालाही येऊ दे, म्हणजे काही म्हातारी मारायला मोकळी. ओके हा, ओके. काय झालं? संजीवनी आणली बघ. म्हणजे गावात प्रत्येकाच्या मनात राम होते. हा, नुसतं मनात नाही, प्रत्येकाच्या जगण्यात पण राम होतं. खरे. तुम्हाला सांगतो, प्रश्न पडला की उत्तर अडलं की, सुखात असू दे दुःखात असू दे, प्रत्येक जण रामाचा धावा करायचा बरं का. आणि तोही धावून यायचा प्रत्येकाच्या मदतीला, कुणाच्या ना कुणाच्या रूपात. पण मग लोकांनी रामाचा दावा करणं सोडलं आणि रामावरच धावून गेले. तेव्हा गावातली सगळी गणित बिघडली बघा. म्हणजे ओ सरपंच, अहो, नवीन टीव्ही होता ना तुमचा, कस काय खराब झालेला की? हो मामा, आता मला त्यातलं काय कळतं होय? मग कळत नाही तर आणलं कशाला? अरे, लागे मारू नको, तसं नाही का टीव्ही चालू होणार आहे का? मला मारुतीला अयोध्येत सोडून जाताना पाहिजे होतं. हो ना, आता तर आम्हाला मारलं होतं. पुढे काय झालं असेल? गेले असतील अयोध्येला. असं कसं गेले? अहो आता काय आपल्याला विचारून जाणार का? अगं अख्खे तसं नाही. आता रामायणात पुढे काय घडलं आपलं बघायचंच राहून गेलं ना. आडवा तरी त्यांना कोणीतरी. खुळे करे सरपंच. ओ सरपंच, अहो ते रामायण आहे, रामायण.
ते काय तुमच्या ग्रामपंचायतचा निर्णय बाय अडवायला लागले लगेच. बघा की आबा, शेवटी आपल्या अयोध्येला जाणारा राम बघायचं राहूनच गेलं नाही का? हे ऐका, अरे आपण आपल्या आपल्यातच करायचं का पुढचं रामायण? आता आपल्या आपल्यात कसं करतात रामायण? हो नाना, अहो त्या टीव्हीत होतं ना, अहो तसंच. अरे पण बोहळ करतोच की आपण. अहो बोवाडा नाही हो, ते जुनं झालं. हा रिअल रामायण, रिअल. रिअल म्हणजे रिअल म्हणजे आता हा ओरिजिनल मामा. म्हणजे काय? मामा ओरिजिनल म्हणजे काय? ओरिजिनल हा? हा तसं पण एकटं तसं त्याचा बोवाडा बघून बघून लय कंटाळा आलाय. कंटाळा आला तुला पोंगे. ए ना ना कसं लोक चिडतोय त्याच्यावर बरोबरच बोलता येते. जुनाड झाला बाबडा तुमचा. ते टीव्हीतलं रामायण बघितलंय ना तेव्हापासून ते तुमचं भोवाड्यातलं रामायण खोटंच वाटतं. असं वाटतं की राम आणि दशरथ महाराज येतात आणि आम्हाला आमच्याच समस्या आमच्याच अडचणी परत ऐकून दाखवतात. माझ्या नाही राहिली काय त्यात. खरंय सरपंच, माझ्या वेळेला बोवाड्यात पण ते टीव्हीतलं रामायण कसं भारी वाटतं, तसं काहीतरी झालं पाहिजे. अरे मग तसं कशाला, तेच करू आपण. एक महत्वाचा प्रश्न, प्रभूंचं पात्र करणार कोण? बोंबला. आपण मांत्रिकाला बोलवायचं का? अरे निवड रामाची करायची, बुद्धाची नाही. मी काय म्हणतो मंडळी, आपल्या राम मंदिरात कौल लावून टाकू. हो कौल तुम्ही तुमच्या बाजूने फिरवला तर. मी काय म्हणतो सरपंच, अहो आपण बोली लावू ना रामाच्या पात्राची. काय बोलतो? काय बोलला? आता रामाच्या पात्रासाठी गावात बोली लावायची आपण. अरे घाबरतो कशाला? बरोबरच बोलतोय की. वय मामा, रामाच्या पात्रासाठी बोली लावूच शकतो आपण. आणि तसंही त्यातून जे काही वित्त जमा होईल ते वापरू गावच्या कल्याणासाठी. हो हो, पण जाणार तुमच्याच घरात. तुम्हाला घेऊन जातो एवढं काय त्यात. चला. त्याचा मुद्दा बरोबर आहे की सरपंच. म्हणजे बघा मंडळी, समजा सणाचे दिवस आहे आणि वाण्याच्या दुकानात एकच गोळ्याची ढेप आहे. आता सण म्हटलं की प्रत्येकाला लागते का नाही? मग अशा वेळी तो वाणी काय करतो? किंमत चढवतो. बरोबर सरपंच, आपण पण तेच करायचं बरं का. बोली लावायची आणि जो सगळ्यात जास्त किंमत देईल ना, रामाचं पात्र त्याचंच. रामाचं पात्र त्याचंच. ए, काय मूर्खपणा चाललाय? कुणाची बोली लावताय? रामाची? तुमचा काय मालकी हक्क आहे त्याच्यावर? हो ना ना, आहे आमचा मालकी हक्क रामावर. आयुष्यभर इथवर राम राम करतच आलोय ना आम्ही. आणि जर आता आम्हाला रामाचं पात्र करायचं असेल तर त्याला असेल कसली? फालतूपणा करताय सरपंच. अहो, या नवीन मांडणीच्या नादात जुनी मांडणी मोडून काढायला लागले तुम्ही. मला नाही करायचं मध्ये. मागे. जाऊ दे त्याला. तसं पण ती भावड्यातली सोंग करून आपण खोळा झालाय तो नाना. पण मंडळी, आता आपलं ठरलं तर आता आपण बोली लावूयात रामाच्या पात्राची. बोली लावायची. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. कोणी पाहिला राम, कोणी पाहिला राम, कोणी जाणीला राम, कोणी लिहिला राम, कोणी वाचिला राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामाचे आदर्श नको नको, रामाचा वनवास नको नको, रामाच्या मर्यादा नको नको, रामाचे राज्य नको नको. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मुखात राम, मनात बाप, डोक्यात काम, जगाला ताप. रामाचे नाम हवे हवे, रामाचे पात्र हवे हवे, रामाचे रूप हवे हवे, रामाचे मंदिर हवे हवे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ए, रे, उतर खाली. मंडळी, बोलीचं काय ठरलंय
पण अशी तिला लावणार काय बोलली हे आखी काय पण काय बोलली तू काय ना? या गावचा सर्व धर्म कार्य मी पाहतो. माझ्या योग्य प्रभूंच्या पात्रासाठी कोणी आहे का? ए, शांत बस. एवढीच हौस असेल ना तर बोलीत मी अख्खा गावाच लावतो. असेल कोण दुसरं तर आत्ता समोर या. ओ सरपंच, बोलीत लावायला हे गाव काय मालकीच आहे का तुमच्या? आपण कोणाच्या मालकीच आहे ना ते सांग. असं नावावर करून घेतो ना. सरपंच, मी काय म्हणतो, आपण सगळे मिळून तोडगा काढून काहीतरी यावर. यावर नाही निघत तोडगा मामा. मामा बरोबर बोलतायत. आधीच गावात राहिलीत कमी लोक, परत तेवढ्यात भांडणं काही बरोबर नाही. मी काय म्हणतो सरपंच, आपण नानाला विचारायचं का? अहो, तसे ते रामदाटी आहेत गावचे. मामा नाना परत इथं येणार नाही म्हणालाय. आणि तसं पण आता परत त्याच्या दारात जाऊन मला माझा अपमान करून घ्यायची हौस नाहीये. अहो, बोलून तरी बघू ना सरपंच. आणि मला सांगा, आता रामाचं पात्र महत्वाचं का तुमचा हा स्वाभिमान? रामाचं पात्र. चला. हे बघा मंडळी, माझं काय म्हणणं आहे, हे सगळं ठीक आहे, पण अरे हे असलं मी कसं ठरवणार? अहो, तसं नाही नाना, तुम्ही गावचे रामदाटी आहात, त्यामुळे तुम्ही सांगायला तेच आम्ही मान्य करू. मी काय म्हणतो नाना, तसंही तुझ्या घरात चालत आलंय की रामांचं सोंग. मग रामाच्या सोंगाला ठरवू देत की रामाचं पात्र कोण करणार आपल्यातलं काय? हा पण रामाचं सोमाचा पोरगा करतो वसंत. तो आता गावातच नाहीये ना. अहो नाना, आत्ता पत्र जाऊ त्याला. नाही येणार तो. का? त्या दिवशी अन्मेला आणलं ते त्याचंच पत्र होतं. 12 सप्टेंबर 1986. हे रघु, मी वाचतो. आदरणीय नाना, नाना हे पत्र लिहितोय कारण तुमच्या समोर येऊन बोलायची माझी हिंमत नाही. पण नाना, इथं शहरात आल्यावर कळतंय की इथे सगळं आहे. चांगले रस्ते, मुबलक पाणी, 24 तास वीज. आणि हो नाना, इथं शहरात सगळ्यांना हवा असलेला राम पण आहे. तिकडे बाहेर त्यांच्या मंदिरावरून थोडे वाद सुरू झाले, पण शेवटी विषय प्रभू रामांचा आहे ना, तर तेही लवकरच मिटतील. नाना, इथं शहरात सतत काहीतरी घडत राहतं. धावतंय जग. आणि गावात आपण एकाच ठिकाणी अडकून होतो. मला नाही अडकून राहायचं. तुमच्यासारखं अडकून राहणं आणि आयुष्यभर शेती आणि उरेल त्या वेळेत पोहाडं नाही जमणार. मला माफ करा नाना, मी माझ्याकडे येणार नाही मला माहिती आहे, पण पत्रासोबत पत्ता पाठवतो. काय झालं मामा? वाचा वाचा, पुढं वाचा. काय म्हणतो पोरग? नाना माफ करा, मला तुमचा राम नाही बनता आलं. कारण गावात अडकून राहणारा वनवास मला सहन झाला नसता. राम राम. तुमचाच वसंत. सरपंच, बोवाड्यातलं दशरथ करता करता पोराचा वनवास नशिबी आलाच म्हणायचा. त्यामुळं म्हणतो, तुम्ही तुमचे मार्ग निवडा, मला मध्ये घेऊ नका. असं कसं रे आम्ही आमचा मार्ग निवडायचा? नाना, अरे तुझं पोर तुला सोडून गेलं त्यात भागलं नाही का? आता माझं पोर काही घालवायचंय का? हे पहा, मला त्या रामायणात काही पण नसतं हा. पण माझं पोर माझ्या शेवटच्या काळी सोबत असं एवढंच वाटतं ना. हवं तर शेवटची इच्छा समज. म्हणजे मला आता मारुती नाही बनता येणार. ए नाना, अरे असं काय करतो? लय जणांनी आधीच गावाकडे पाठ फिरवली, विसरला?
उरली ती एवढीच. निदान या उरल्या सुरलेल्यांचा तरी चेहरा बघून हो म्हण. बाकी निर्णय तुझा असेल बाबा. नाही जमणार सरपंच, नाही जमणार. यो असला रडका मारुती घेऊन रामायण करायला मला नाही जमणार. चोऱ्या रडतो कशाला? सांगू आपण रामाच्या सोंगा, रामाच्या पात्राची निवड कर म्हणून ना. नाना, रामाचं सोंग कोण करणार? काय का आता ती गंभीर समस्या आहे. नाही असं एका रात्री कुणाला तयार करायचं म्हणजे अवघड आहे ना. त्यासाठी लहानपणापासून ते घोड्याचे संस्कार पाहिजे. नाना, आधी रामाचं सोंग तुम्हीच करायचं ना. हा तर दोन वाक्य घ्या काय सारखं आपलं पीर 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 पीर. मामे हळू बोलत जा जरा. पण तुमच्या त्या घोड्यामधलं नाही ना चालेल ना. हा कवन सो काज कठीण जग माही, हे कवन सो काज कठीण जग माही, जो नहीं होई तात तुम पाही. राम काज लगित अवतारा, राम काज लगित अवतारा, जानत उभयू पर्वतकारा. हे हनुमंता, या जगात असं कोणतं कठीण काम तुझ्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणून रामाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुझा अवतार झाला. हे ऐकताच तू पर्वतासारखा विशाल झाला. जय श्रीराम. जय श्रीराम. नाना, हा हन्म्या. हा मग दुसरं कोण सरपंच? जनजन्मतः त्याच्या बापाला गिळले, आता तो करणार रामाचं सोंग. त्याच्याच बापानी गावावरून जीव ओळून टाकलेला विसरू नका. हे बघा मंडळी, हन्म्या माझा पोरगा नाही, पण लहानपणापासून माझ्याच घरात वाढला ना. वसंतावर म्हणजे माझ्या पोरावर लहानपणापासून जे काही बोवाड्याचे संस्कार झाले ते न कळत त्याच्यावर पण झालेच की. आणि मला सांगा, त्याच्याही रक्तात बोवाडा आहेच की. अहो नाना, नाना पण याच्यातल्यांनी प्रभू रामाचं सोंग केलं तर चालेल का? हा मग सूत्रधार ना तुम्ही. बाहेर गावी आपण अशी किती मंडळी पाहिली याची मुसलमान असली तरी बोवाडा करतात. यांनी केलं तर काय नाही. हे बघा, साधी गोष्ट आहे. एकदा का रामाचा मुखवटा चढला, सोंग अंगात आलं की कोण घेतलं त्यातला? सगळी सारखीच. तुम्हाला चालणार असेल तर, नाहीतर बघू दुसरा काहीतरी मार्ग काढू. त्याच्यावर नाही निघणार काय नाना दुसरा मार्ग. रामाचं सोंगच आहे. करू द्या मेला काय चालणार आहे ना. ठरलं तर मग इथून पुढच्या 14व्या दिवशी गावात पोवाड्याचा खेळ. त्या पोवाड्याच्या खेळात रामाचं सोंग ठरवलं. कोण करणार रामाचं पात्र? हन्म्या, लाग तयारीला. हो ना. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अरे झोपू नाही काय? नाना तुम्ही काही यायचं नाही काय? तसं नाही या की. मग कसला विचार करतो? विचार नाही नाना. नाना करतो किती वाटते. कुणाची? अहो तसं नाही. किती म्हणजे असं रामाचं सोंग बोहाडा असं अचानक माझ्या अंगावर असं नव्हतं वाटलं किती म्हणून भीती वाटते. आणि पोरा, परंपरेचं असं नसतं की न कळत आपल्या समोर येते, आपण आपलं पदरात पडून घ्यायचं काय. आणि घाबरत नाही. बोवाडा तुझ्या रक्तात आहे बरं का. म्हणजे तुझ्या बापाचे सगळे गुण उतरले तुझ्या. तुला माहिती ना तो आपल्या बोवाड्याच्या ह्याच्यात हनुमंताचं सोंग करायचं ते.
नाना मी कधी बोललो नाही, पण आज पण जेव्हा कधी गावात विषय निघतो ना की हा हनुमा जन्माला आला आणि त्याचा बाप गेला, तेव्हा एक वाटतं नाना, एक आठवण येतो. नाना हो, हा माझा बाप ज्या दिवशी गेला ना त्या दिवशी तो पोहाड्या करत होता आणि त्या पोहाड्यानंच गेलाय त्याला, मी नाही. माफ करा म्हणून मी या सगळ्या गोष्टींपासून लांब राहतो, या पोहाड्यापासून लांब राहतो आणि सगळं असं अचानक माझ्याच अंगावर असं नव्हतं वाटलं कधी, म्हणून भीती वाटते. हे बघतो, अरे जेवढी लोक तेवढ्या वृत्त्या, आपण कोणाकोणाचं तोंड दाबलं. आपण वाड्याने कधी कुणाला गेलं नाही. आज गावात काय का परिस्थिती असा ना, तो दिवस गावातला एकही माणूस नाही विसरणार. दसऱ्याचा उत्सव सुरू होता गावात. रावण वधानंतर राम आणि हनुमान यांची कचेरी रंगली होती. गुरुपद भवनिधी तरई नको, जो बिरांची संकर सम होऊन गुरुशिवाय हा भवसागर कोण पार करू शकतो? मग तो ब्रह्मा असू देत, नाहीतर महाशक्तिशाली शंकर असू देत. काय म्हणता? अरे तिकडे खालच्या वस्तीला आग लागली, पळा! अरे गावात अचानक आग लागली. तुझा बाप लोकांची मदत करायला धावला, त्याच्या मागे तुझी आई धावली. मी रामाचं सोंग करत होतो तरी माझी हिंमत नाही झाली. त्या दिवशी मी त्यांना शेवटचं पाहिलं. नाना, आज माझा बाप असता तर असतं तर म्हणजे आहे तो इथंच आहे आपल्या आजूबाजूला, तिथं बसला असं पेश आहे तो. आणि त्याचं लय बारीक लक्ष आहे बरं का तुझ्या, त्यामुळे तू पुढे जे काय करशील ते समजून उमजून द्यायला आलो होतो तुला. आम्ही पोवाड्याचे खेळ करायचो ना, राम हनुमानाचे. बरेच संदर्भ लिहिले, बऱ्याच कथा लिहिल्या त्याच्यात ते हे पण आहे बरं का. एक संदर्भ असा आहे की सीतामाईच्या शोधात सगळे त्या समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचतात. आता एवढा मोठा समुद्र, तिकडं लंका, पार कोण करणार? हनुमान. सगळे हनुमानच म्हणतात. पण तो तुझ्यासारखा बुचकाळ आहे. मीच का या कामासाठी मी योग्य आहे का? मग त्यामुळे महाराज त्याची कान उघडली का? मग तो काय करतो माहिती? काय? तो डोळे बंद करतो, प्रभूंचं नाव घेतो, मारतो उडी. आणि मग तो लंकेत पोहोचला. आणि मग तो लंकेत पोहोचतो. लंकेत पोहोचल्यावर एक महत्वाची गोष्ट त्याला समजते. कोणती? की लंकेत पोहोचणं महत्वाचं होतच, पण त्याहून जास्त महत्वाचं होतं तो समुद्र पार करणं. तो समुद्र पार केल्यावरच त्याला त्या शक्तीची जाणीव झाली ना. तुला तेच करायचंय, तुला या लोकांच्या अपेक्षेचा समुद्र पार करायचंय. आणि शक्तींची जाणीव झाल्यानंतर हनुमंताने काय केलं? त्याने येड्याचं सोंग घेतलं आणि शेपटीला आग लावून घेतली. अरे कुणाला माहित होतं त्याच शेपटीने तो अख्खी लंका जाळणार आहे ती. नाना, मला समजलंय काय करायचं. काय? येड्याचं सोंग घ्यायचं आणि लंका जाळायची. लंका जाळायची. तुझं बायको थोडीशी लग्न लावून देतो बघ. मला रामाचं पात्र माझ्याकडे सरकव. सरकवशील ना? सरकवतो. अन्या, माझी आरती
ह्या वेळेला रामाचं मात्र मला देशील चालतंय का? चालतंय की. हनुमंता, अरे आजपासून तुला मंदिरात प्रवेश आणि आरती पण तुझ्याच हाताने हो. पण तेवढं प्रभूंच्या पात्रासाठी माझं नाव काय ते घेऊन टाक. येशील ना रे? येतो की. सर हे तर सगळ्यांनाच हो म्हणून बसते. आता हे काय करणार आहेत पुढे? माहित नाही ते सोंगच ठरवल. मी प्रभूंना बोलीत हरू देणार नाही हे नक्की. जय श्रीराम. मग कोणाला मिळालं रामाचं पात्र? मामांना मिळालं की गुरुजींना मिळालं? नाही सरपंचांनाच मिळालं असेल की शिवरी अक्काच्या मुलांना मिळालं? सर की त्यांनी स्वतःलाच राम केलं? मंडळी, सुमंगल आणि अमंगल दोन्ही निवारणारा असा माझा मुलगा राम आहे. तो कायमच या गावातल्या सगळ्या समस्या निवरत आले ना. पण यावेळी दुर्दैवानं तो स्वतःच या गावातली सगळ्यात मोठी समस्या होऊन बसलेला. हा पण ही समस्या पण तो स्वतःच निवारेल बरं का. राम राम काय झालं? नाना, नाही जमणार. नाही जमणार म्हणजे सगळे थांबले तुझ्यासाठी. मला माफ करा पण खरंच नाही जमणार. कारण तुम्ही मनात बिंबवलेला राम आणि या सगळ्यांच्या डोक्यातला राम लय वेगळा आहे. त्या दोघांची सांगड कशी घालावी ना ते नाही कळते मला. अहो आयुष्य त्या मंदिराच्या बाहेर करून आरती केली हो. आणि आज त्याच मंदिराच्या आरतीचा मान मला मिळतो. अहो गावातली सगळ्यात सुंदर पोरगी आज आज माझी बायको होणार आहे या हरण्याची. कसं खरं वाटेल सगळं. गेल्या 14 दिवसात नाही इथल्या प्रत्येकाची सोंग बदलताना पाहिली तो. यांना फक्त रामाचं पात्र हवंय, चारित्र्य कोणालाच नाही. मला सांगा खरंच एवढं महत्वाचं असतं बा माणसाचा की त्या देवाचा देवपण सोडून त्याची शिकवण सोडून आपण स्वतःच देव बनायला चाललोय ना का? हो त्या मर्यादा पुरुषोत्तमाचा मर्यादा लांबून त्याला माणसात का आणतोय आपण? ना तो टीव्हीतला राम नाही का? लय भारी. तो कधी आपलासा नाही वाटला हो. कारण त्याला आपल्या समस्या कुठे माहितीये, ही गावातली परिस्थिती कुठे माहितीये ना नाही माहिती. नाही माहिती. मला माफ करा, नाही जमणार. अन्याय आधी उतर खाली. सरपंच काय चुकीचं बोलतोय तू? काय चुकीचं बोलतोय? खरं तर चूक माझीच. मी तुमच्या मूर्खपणात सामील झालो, भावनेत अडकलो ना. काय अख्खे पोराला राम करायचं म्हणून सर्वस्व द्यायला निघाली तू. रामाच्या पेक्षा तुझा पोरगा होणार आहे का राम? अगं गरज संपली की तुला सोडूनच जाणार आहे ना. आधी गेला होता तसा. गावात लोक ठिकाणात सरपंच तुम्ही साधं देवाला देव म्हणून टिकू दे ना. वसंत बरोबर बोलायचं. गावात राहण्यात रस नाही. दादाचा पत्ता यायचा हो, जा त्याच्याकडं आणि त्याला म्हणा नाना नाही आला हो. दादा गोचिडे ना हे गावाला चिटकूनच मारणार. तुझा पोर आणि आपला पोवाड्यातला राम घेऊन जाते. अरे या गावाला आता पोवाड्यातल्या रामाची गरज नाही. त्यांना त्याचा राम भेटलाय. तुझं जा पोरा जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं पोवाड्याची गरज
ती बोवाड्याची वेश. हे बघा, इथून पुढं तुम्हाला मला काय ठरवायचंय ना ते ठरवा. पण इथून पुढे या गावात बोवाडा राम पाहिजे. कुठला राम पाहिजे? कुठला राम पाहिजे? तुम्हाला प्रश्न विचारणार राम नको, समस्या मांडणार राम नको, मग राम कुठला पाहिजे तुम्हाला? गावात पुढे काय झालं? देशात काय झालं? हेच रामायण संपलं, उत्तर रामायण सुरू झालं, गावातला बोहाडा थांबला. आता लोकांना सणावाराला आठवतो बोहाडा, बड्या नेत्यांच्या भाषणाला. खरंच नवीन मांडणी पुढे जुनी मांडणी मोडली जाते. निसर्गाचा नियम. सर धन्यवाद. काय गं पोरी? गाव ताई, सर अरे तुरे केलं तरी चालणार आहे मला. मगाशी सांगायचं. अहो सर मी धन्यवाद यासाठी म्हणाले कारण तुम्ही मला एवढी सगळी माहिती सांगितली. चेचकलो ते मांड. आता तुम्ही ठरवायचं. जिथं मी स्वतः गावातला पोवाडा बंद पाडला, तिथं मी पोवाड्यासाठी पुरस्कार कसा स्वीकारणार होतो? नाही सर, तुम्ही पोहाडा बंद नाही पाडला. पोहाड्याने फक्त त्याची वेश बदलली. सर अहो तुम्हीच म्हणता ना, जिथे पोहाड्याची गरज ही पोवाड्याची वेश. सर येते मी. अवकाश जावा, अभ्यास बिभ्यास करा जरा. हो. नाना आबा बरोबर म्हणतात. हे सगळं तुमच्या तोंडून ऐकल्यावरच माझी खात्री पडली. आबा नाना हे तर मी हम्याला दिलं होतं ना. नाना मी रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. जय